सर लंडनला गेलेले आहेत आणि तोपर्यंत आपलं ऑफिस कोण सांभाळणार आहे याची आपल्या सगळ्यांना कल्पना असेलच. हॅलो एव्हरीवन. हॅलो सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मायरा. एव्हरीबडी, हे मिस्टर भोकरे, वास्तुतज्ञ. मी या ऑफिसचा इन्चार्ज असेपर्यंत या ऑफिसमध्ये काही चांगले बदल झालेले तुम्हाला दिसतील. नक्कीच. सो मिस्टर भोकरे, प्लीज स्टार्ट. असं नाही चालणार, सगळं रॉंग आहे. सगळ्यांनी इथे या, इथे या. कमॉन कमॉन क्विकली, या बाजूला या सगळ्यांनी. इकडे या पटकन. आता बघा. सर मला एक छोटासा डाऊट आहे. येस मॅडम. आपल्याला सिव्हिल चेंजेस करायला लागणार आहेत का? नाही म्हणजे समजा करायला लागले तर मग आपला स्टाफ कुठे बसणार? नो 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 मायरा, डोंट वरी. मिस्टर भोकरे हे विना तोडफोड वास्तुतज्ञ आहेत. नॉट टू वरी. मी आहे ना. येस सर, शुअर. या ऑफिसमध्ये सगळ्यांनी ईशान्येकडे तोंड करून काम केलं तर ऑफिसच्या बिझनेसमध्ये भरभराट होईल. ग्रेट. मॉन पीपल, सगळ्यांनी आपापल्या जागेवर या आणि आपले डेस्क ईशान्य दिशेला हलवा आणि कामाला लागा. कमॉन 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 क्विकली, कमॉन फास्ट. Sir, but what is Ishanya and where? कमॉन सपना. ईशान्य. ही नाही ही. चला चला चला, या कामाला लागा. कमॉन गाइस गो. हे नाही चालणार. हे हे डोंट वरी. ईशा. ईशान्यता. ईशान्येकडे. करेक्ट. सर पण मी काम कसं करणार? नॉट टू वरी ईशा. हे घे. ओके, झालं सोपं. कमॉन एव्हरीबडी, या बाजूला ईशान्येला. अरे ईशान्य ईशान्य. वा. हा, तुझं काय? चल तिकडे ईशान्येकडे. वाव, फॅन्टॅस्टिक. ईशा, आता यापुढे रोज ऑफिसमध्ये हे सगळं असंच होईल हे बघायची जबाबदारी तुझी. ओके सर. गुड. मिस्टर भोकरे, या. वाडकर मॅन, परांजपे सर, या तुमच्या केबिन मध्ये बघू. जयदीप सरांची ना ही फक्त सुरुवात आहे. अब आगे आगे देखो होता है क्या. जेंडे हे सगळं बघून ना मला एक आयडिया सुचली. कसली? तुम्ही ऐकलं जयदीप सर काय म्हणाले? त्यांनी सगळी रिस्पॉन्सिबिलिटी ईशाला दिली, राईट? अहो आता तीच त्यांची असिस्टंट आहे ना. करेक्ट. आपण आत्ताच ईशाला प्लॅन करून अडकवू शकतो जयदीप सर असेपर्यंत. आमच्या गावाकडे म्हणतात, बाईच नेहमी बाईची शत्रू असते. तुम्हाला काय मैत्री करायची तिच्याशी? मैत्री? ती ईशा आहे ना, एक नंबरची शत्रू आहे माझी. नक्की? हो. And let's do it. ईशा मॅडम, काय हो? विक्रांत सरांनी तुम्हाला द्यायला सांगितलंय. काय यात? माहित नाही.
हा बोल. सर काय आहे, तुम्ही मला परत गिफ्ट दिलं. एक 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 मिनिट, ते गिफ्ट नाहीये ईशा. सर हे घड्याळ आहे, गिफ्ट नाही तर काय आहे? ते एक डिजिटल वॉच आहे आणि त्याच्यात काही चांगल्या सोयी आहेत म्हणून तुला दिलाय. पण मग मला काय दिलंय? एका कंपनीने आपल्याला ते ट्रायल साठी पाठवलंय, त्याच्या काही टेस्ट करायच्या म्हणून तुला दिलाय. आणि हे घड्याळ बघून तुझ्या बाबांना काही प्रॉब्लेम वाटणार नाही. ओके. म्हणजे असं समज की एक मुलगा आहे आणि त्याच्या वडिलांना हार्टचा प्रॉब्लेम आहे, पण तो मुलगा त्याच्या वडिलांपासून खूप लांब आहे. तर लांब असून सुद्धा त्याला त्याच्या वडिलांचा हार्ट रेट कळू शकतो. सर म्हणजे त्या दोघांना एकमेकांच्या हृदयाचे ठोके कळतात? हा, तेच आपल्याला टेस्ट करायचंय म्हणूनच तुला दिलाय. तर म्हणजे 2 वॉचेस असणार ना? हो, 2 घड्याळांचाच सेट आहे, त्याच टेस्टिंग करायचंय म्हणून एक तुला दिलाय. तर मग दुसरं वॉच कोण घालणार आहे? तुम्ही घालणार आहात ना सर? हो. त्यातनं मेसेजेस पाठवता येतात ना म्हणून. मेसेजेस ते कसे? त्या घड्याळामध्ये एक मेसेज ऑप्शन असेल बघ, त्याच्यावर जाऊन क्लिक कर. सर म्हणजे मला तुम्हाला काही अर्जंटली कामाबद्दल विचारायचं असेल तर यातून मेसेज करू का? नाही नाही, तसं नाही. घड्याळामध्ये ऑलरेडी स्टोर्ड काही मेसेजेस आहेत, तेच तू पाठवू शकतेस. ओके. म्हणजे गुड नाईट, गुड मॉर्निंग, हा, आय मिस यू, आय लव्ह. बाकीचं तू नंतर बघ ना ईशा. ओके सर. तर हे घड्याळ तू घाल. ओके सर. आणि दुसरं घड्याळ तुम्ही पण घालणार ना? हो. सर तुम्ही फोन कराल ना तिकडून? मला ईशा आता खरंच माहित नाही, तिकडे खूप काम आहेत, डेलिगेटच्या मीटिंग आहेत, नवीन काही ओळखी करून घ्यायच्या आहेत. यातनं कसा वेळ मिळतो मला खरंच माहित नाही. हो. म्हणूनच तुला हे घड्याळ दिलाय. निदान शक्य होईल तितके आपण एकमेकांशी कनेक्टेड तरी राहू. ओके सर. चलो देन, हॅपी दिवाळी. सेम टू यू सर. तर हम्म? ह्यात एक मेसेज आहे, आय मिस यू म्हणून. हो. तो मेसेज तुम्ही पाठवाल ना मला? ते मी आता कसं सांगू? अच्छा, मी वाट बघेन सर. चल मी ठेवतो फोन, मला निघायचं आता. बाय. ए रुपाली, रुपाली पटकन बाहेर ये. ऐक ना, मला तुला गंमत दाखवायची आहे. काय? हे बघ. वाव, न्यू वॉच. अगं पण ईशा, मला तर वाटलं लंडन कॅन्सल झालं म्हणून तुझा मूड बरा नसणार. अगं मूड ऑफच होता माझा. पण विक्रांत सर खूप गोड आहेत ग. हो का ग? हो. तर माहितीये, बाबा आले होते ना ऑफिस मध्ये. त्यांनी विक्रांत सरांना सांगितलं की ते मला का नाही पाठवू शकत लंडनला.
मग विक्रांत सरांना ते पटलं आणि त्यांनी ते मान्यही केलं. माझा मूड इतका ऑफ झाला होता ना रुपाली, मला असं वाटलं की काय ऐकलं विक्रांत सरांनी बाबांचं. आणि मग माहितीये काय झालं, विक्रांत सरांनी मला खूप छान समजावलं की तुझ्या बाबांना वाईट वाटेल असं आपण काहीच करायचं नाहीये. आणि म्हणून त्यांनी माझी लंडन ट्रिप कॅन्सल केली. वाव. पण किती गोड ना ग, ते माझ्या बाबांचा विचार करतात. मग माझा मूड कसा ऑफ राहणार रुपाली. मला एवढं बरं वाटलं ना ग. शिव, मला तर तुझीच फार काळजी वाटत होती ग. हे वॉच ना विक्रांत सरांनी दिलं मला. गिफ्ट म्हणून दिलं? नाही ग, कामासाठी दिलंय. म्हणजे आम्ही एकमेकांच्या टच मध्ये राहावं म्हणून. क्या बात आहे ईशा. तुला माहितीये काय? मी त्यांना काय विचारलं आज? काय विचारलं? मी त्यांना विचारलं, सर तुम्ही मला मिस कराल ना? मग काय म्हणाले ते? अगं ए ईशा, ईशा मोबाईल बंद करून का नाही झोपत ग? आई करते. ईशा, काय करतेस बाळा? बाबा पाणी पितेय. आज होतील का ग चकल्या करून? स्टॉल साठी जागाही शोधायला हवी ना. लंडन मध्ये टाका स्टॉल. माझ्या बरोबर स्टॉल साठी जागा शोधायला पक्के आहे म्हणा मदतीला. आज संध्याकाळपर्यंत नक्की करतो. काय ग ईशा, अभ्यासाचं काय चाललंय ना? हो बाबा. तिला आता लंडनला नाही जायचं तर उद्योग काय दुसरा? चला येतो मी. आज एवढ्या लवकर? अगं हो, दिवाळी तोंडावर आली की दुकानात फार गर्दी असते ना. मग साफसफाईसाठी थोडं लवकर गेलेलं बरं. आणि शिवाय जाता जाता पक्के आहे का ते बघायचंय मला. चल चल पुष्पा, निघतो मी. हे घ्या तुमचा डबा. ईशा, हो तुझा डबा पण तयार आहे ग. दे ना. जाऊ बघ ना. मस्त. चांगली झालीये का? नेहमीसारखी टेस्ट आणि तोच खुशखुशीतपणा. नमुन्याला थोडी ऑफिस मध्ये घेऊन जा. तुझी पहिली दिवाळी आहे ना ऑफिस मधली. मला काय ग, आम्ही हेच करणार. लाडू, चिवडा नाही तर चकल्या. आम्ही कुठे टेस्ट करणार आहोत लंडनची चॉकलेट. तर काय गाई. बरं येते मी. नीट जा. हार माझी हाऊस. ऑफिसचा पहिला दिवस आहे ना म्हणून. बरं मला सांग, तू मिठाईमध्ये काय खाणार? कारण 5 वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई आणलेत. तुला आवडेल ती. ओके. आ जयदीप,
आय एम सो हॅपी टुडे. रिअली सोनिया? ऑफकोर्स, व्हाय नॉट. आजपासून ऑफिसची जबाबदारी तुझ्यावर आहे. थोडे दिवस का होईना पण सरंजामे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज तू चालवणार आहेस. मला हेच हवं होतं जयदीप. आणि मला माहितीये जयदीप, तू सुद्धा हुशार आहेस आणि तुला सुद्धा जमेल ब्रो इन लॉ सारखा बिझनेस सांभाळायला. रिअली? ऑफकोर्स जयदीप, व्हाय नॉट. हे बघ जयदीप, आता तुला खूप चांगली संधी मिळाली आहे. त्यामुळे तू स्वतःला प्रूव्ह कर. दाखवून दे सगळ्यांना तुझं कर्तृत्व. मॉम इन लॉला सुद्धा कळू दे की फक्त विक्रांत सरंजामे हे एकटेच नाहीयेत की ज्यांना सगळं कळतं. बॉबी. येस दीदी. सरांचे 6 टिफिन्स रेडी आहेत? रेडी आहेत दीदी. गाडीत ठेवले पण. गुड. 6 टिफिन्स? हो. या दिवसभर फक्त खात राहू की काय? दिवसभर नाही रे, 2-2 तासांनी खायला वेगवेगळे पदार्थ दिले. ओके, ते पण हेल्दी. कसं आहे, पोट भरलेलं असेल ना की कसं कामात व्यवस्थित लक्ष लागतं. म्हणून पण आठवणीने खा, विसरू नकोस. येस डार्लिंग. हा, येतो. सपना, हे घे. वाव, तू बनवल्यास? नाही ग, आईने बनवल्या. एकदम क्रिस्प आहेत. सुपर. मस्त झाली हं चकली, अगदी खुसखुशीत आहे. थँक्यू. माझी आई ना सगळाच फराळ छान बनवते, पण तिच्या हातच्या चकल्या खूप फेमस आहेत. रिअली? वाव यार, ऑसम. ईशा, आईला सांग चकल्या 1 नंबर झाल्यात. येस सर, नक्की सांगेन. तुम्ही बिझनेस म्हणे सुरू करत. अगं सॉलिड प्रॉफिटेबल होईल. मेर आम्ही करतो बिझनेस, पण छोट्या प्रमाणावर. म्हणजे एव्हरी इयर आम्ही स्टॉल टाकतो. दॅट्स फॅन्टॅस्टिक. काय लंच टाइम झालाय तुमचा? नो मॅम. काय चाललंय मिहीर? फराळाच्या बिझनेसच्या गप्पा? सॉरी मॅम, मी फक्त सजेस्ट करत होतो. आणि ईशा, पर्सनल बिझनेसचं प्रमोशन चाललंय ऑफिस मध्ये? नाही मॅम, मी फक्त चकल्या. गप. रस्त्यावरच्या स्टॉलवरच्या चकल्या येऊन तू इकडे वाटतेस सगळ्यांना ऑफिस आज मध्ये. मॅम, आईने बनवल्यात चकल्या. घरी बनवल्यात. यू थिंक आय एम गोना हॅव दॅट? गुड मॉर्निंग एव्हरीबॉडी. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. सर, एक रिक्वेस्ट आहे. इकडे ऑफिस मध्ये पर्सनल बिझनेसचं प्रमोशन चाललंय. लाडू, चकली, चिवडा हे सगळं वाटलं जात आहे ऑफिस आज मध्ये. तुम्ही प्लीज हे थांबवा. व्हॉट नॉनसेन्स? कोण करताय? ईशा, व्हॉट्स हॅपनिंग? सॉरी सर. Get my tea in my cabin. Get back to work, all of you. चाल ना नी. चाल लवकर. अरे बापरे. काय रे? ईशा मॅडमना माहित नाहीये की जयदीप सरांना 3 लिपचा चहा लागतो ते. त्यांची वाट लागणार आहे. मे आय कम इन सर? Come in. सॉरी सर.